नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे असेच कधीतरी. मी पण असंच कधीतरी आज आमच्या कुळदैवतांच्या दर्शनासाठी सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे आलो आहे. आज आम्ही सिद्धनाथ महाराजांचं दर्शन घेतो आहे की माणसाने जीवनामध्ये कितीही कष्ट आले, कितीही काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या, तर माणसाच्या जीवनात एक असा महत्त्वाचा क्षण असतो की बाबा तो आपलं इच्छा आकांक्षा या मनात दाबून ठेवतो. तरी पण त्या इच्छा आकांक्षा एकमेव जाणीव करणारं गोष्ट म्हणजे आहे देव. देव हा माणसाच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा जाणीव करून घेतो आणि त्या माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी वेळच्या वेळेला मदत करतो. कोणत्या गोष्टीतून तो लोकांना आपलं कसं आहे, काय आहे, किंवा लोकांना जीवन जगण्याचा एक खरा अर्थ मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मी पण माझ्या जीवनामध्ये जसं प्रयत्न होईल, कोणत्याही प्रकारे प्रयत्न होईल, त्या प्रयत्नांना मी सामोरं जाण्यासाठी आमच्या कुळदैवताला येऊन नतमस्तक होत असतो. आणि यातूनच काय आहे की माणसाच्या जीवनात किती अडचणी आल्या तर माणूस त्याच्यावर साथ देण्यासाठी तुम्हाला तुमचा दैवत आहे. त्यासाठी माणसांनी खचून न जाता तर आपल्या दैवतावर श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. असंच मी एक तुम्हाला माझी माहिती शेअर करतो आहे. आणि आमच्या या आलेगावमध्ये सिद्धनाथ महाराजांचं एक जागृत देवस्थान आहे आणि इथे एक मोठ्या प्रमाणात जत्रा पण भरते. एप्रिल मेच्या दरम्यान इथं जत्रा असते आणि या जत्रेच्या दरम्यान भरपूर भाविक इथे जमा होतात आणि इथल्या देवदर्शनाचा आस्वाद घेतात, म्हणजे देवदर्शन करण्यासाठी येतात. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनात कधीही अडचणी आल्या तर एवढा एक विश्वास ठेवा, एक दरवाजा बंद झाला तर देव तुम्हाला नक्की दुसरा दरवाजा उघडतोच. आणि हा दरवाजा उघडतो तो यशाचा नक्की दरवाजा असतो. म्हणून माणसाने खचून न जाता देवावर विश्वास ठेवून कष्ट करणे हे महत्त्वाचं आहे आणि कष्ट करणाऱ्या माणसाला